महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। हदगाव तहसील कार्यालयावर मातंग समाजाचा आरक्षण उपवर्गीकरणासाठी जनआक्रोश मोर्चा। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करून अ ब क ड प्रवर्गानुसार आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत शासनाने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली। त्यानंतर तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मोर्चा शांततेत पार पडला असून शासनाने मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन। पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो साहेब, कारण आमचा बिनदुबळा समाज आहे। या समाजाचा आवाज शासनापर्यंत पुरवण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून हजर झालात, त्याबद्दल मी आपलं पहिल्यांदा अभिनंदन करतो। खरं तर आज शासन आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला निर्णय द्यायला, आम्हाला अबकड करून द्यायला तयार आहे, परंतु काही अक्कलपोटी लोकांना हे पटत नाही। हे खूप त्यांना अवघड वाटत आहे, का तर त्यांच्या कुठतरी पोटावर पाय पडेल अशी त्यांची कांक्षा आहे। हा कार्यक्रम, मी या समितीचा अध्यक्ष होतो। मला माझ्या सर्व टीमनं असं अतोनात मेहनत करून मला सहकार्य केलेलं आहे। खरं तर मी एकट्याने हे काहीच केलेलं नाही, माझ्या टीमने केलेलं आहे। हे सगळं कसं झालं, एखादा लडका खिलाडी असते बघा, त्या लडक्या खिलाडीला काय होते, जेव्हा हरायच्या मार्गावर असते त्यावेळेस त्याला वाटते काहीतरी लडकी करावं आणि आपण जिंकायला बघावं। अशा पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आमच्या समाजाचं आणि इतर शासनाचं। खऱ्या अर्थानं हे संविधानिक आहे आणि ही मागणी पण आमची रास्त आहे आणि आम्हाला शासनावर भरोसा आहे की शासन आम्हाला हे अबकड करून देणार आहे। अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत आणि या 59 जातीच्या एकत्रित विकासासाठी 13% आरक्षणाची तरतूद आहे भारतीय संविधानामध्ये। या 13% आरक्षण तरतुदीचा लाभ काही मोजक्या प्रगत जातींना होतो, अशा प्रकारचा अभ्यास अनेक अहवालातून सिद्ध झालेला आहे। लोकूर कमिशन असेल, उषा मेहरा कमिशन असेल, राज्यामध्ये 2003 ला स्थापन झालेलं नवजी साळे अभ्यास आयोग असेल, या सगळ्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की ज्या कमजोर आणि वंचित जाती आहेत, ज्यांची संख्या कमी आहे, अशा जातींना, अशा जाती शेकडो आहेत, अशा शेकडो जातींना या 13% आरक्षणाचा योग्य लाभ मिळत नाही आणि मग ते पर्यायाने काय होते, ते विकासापासून, आपल्या हक्कापासून दूर राहतात, परिणामी विषमता निर्माण होते। आणि म्हणून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर आरक्षणाच्या वितरणाची एक स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे। अशा प्रकारच्या शिफारशी या आयोगाने केल्याच्या नंतर देशपातळीवर तेलंगणा, आंध्र, पंजाब, कर्नाटका, हरियाणा या राज्यातल्या ज्या ज्या काही केसेस होत्या त्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने याच्यावर अभ्यास करून 1 ऑगस्ट 2024 ला असा निर्णय दिलेला आहे की भारतीय संविधानामध्ये जे काही 13% आरक्षणाची तरतूद आहे ती सर्वांना समान संधी देण्याच्या उद्देशाने केलेली आहे, परंतु असं स्पष्ट झालेलं आहे की या 13% आरक्षणाचा लाभ शेवटच्या माणसाला देत नाही, म्हणजे संविधानाला अपेक्षित असलेली समता निर्माण होत नाही आणि या संविधानाचा अपमान आहे। या संविधानाची अंमलबजावणी होत नाही, संविधानाला नख लावण्याचं काम या ठिकाणी होतंय। तर काय करावं, याच्यामध्ये उपवर्गीकरण करून वंचित जातींना न्याय देण्याचं काम करावं, अशा प्रकारचा निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये हे नमूद केलं की आता अशा प्रकारचा निर्णय देण्याचा अधिकार त्या राज्य सरकारला आहे।
हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून 1 ऑगस्ट 2024 ला आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तेलंगणामध्ये झाली, कर्नाटकामध्ये झाली, हरियाणामध्ये झाली, पंजाबमध्ये झाली, या आंध्र प्रदेशमध्ये झाली, या राज्यामध्ये झाली, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या सरकारनं आयोग स्थापन केला न्यायमूर्ती आनंद मेहतर यांच्या नेतृत्वाखाली. या न्यायमूर्ती आनंद मेहतरनी 2 वर्ष अभ्यासासाठी घालवले. 16 मार्चला सरकारकडे अहवाल दाखल झाला, 30 तारखेपर्यंत त्याच्यावर हरकती मागवल्या, परंतु हे सगळं झाल्याच्या नंतर देखील या सरकारने वर्गीकरणाचा कायदा केला नाही. आणि हा कायदा तातडीने करावा, वंचित जातींना त्याचा संविधानिक अधिकार द्यावा, यासाठी राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहेत. आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज हातगाव तहसीलवर सर्व स्वाभिमानी समाजाच्या वतीनं मोतंग, मोची, मेहतर, होलार, मांगारोडी, या हिंदू खाटी, गुरुड या सगळ्या जातीच्या वतीनं आज एक भव्य स्वरूपाचा मोर्चा काढून सरकारनं अशा पद्धतीचा कायदा करावा याची मागणी केलेली आहे. आज या ठिकाणी उपवर्गीकरण होऊ नये यासाठी अनेक गावखेड्यामध्ये बैठका होत आहेत. उद्याला सुद्धा त्यांचं आंदोलन आहे. कसं पाहता याच्याकडे? एखाद्या विषयाचं समर्थन करण्याचा जसा अधिकार आहे तसा विरोध करण्याचा त्यांना सुद्धा अधिकार आहे, परंतु तो विरोध तात्विक असावा, तो विरोध देशापोटी असू नये. बाबासाहेबांच्या समतेचा लढा पुढे न्यायचा असेल, बाबासाहेबाला अपेक्षित असलेला समाज निर्माण करायचा असेल तर शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे की नाही, हे बाबासाहेब स्वतः म्हणतात. शेवटच्या माणसाला न्याय द्या. तो कमजोर असेल, त्याची संख्या कमी असेल, तो लढू शकत नसेल, त्याचा आवाज कमी असेल तर त्याच्या वाट्याला अधिक द्या, म्हणजे तो काय होईल, सक्षमपणे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल. हे बाबासाहेबांचं स्वप्न वर्गीकरण झाल्याच्या नंतर पुढे जाणार आहे, प्रत्यक्षात येणार आहे. विरोध करणाऱ्यांनी बाबासाहेबांचा विचार केला पाहिजे, बाबासाहेबांची भूमिका समजून घेतली पाहिजे, असं माझं मत आहे. उपवर्गीकरणाच्या भानगडीमध्ये महापुरुष सध्या सोशल मीडियावर विटंबना केल्यासारखं बोलणं होतं. कसं पाहतायचं? महापुरुषाची विटंबना करणाऱ्या लोकांना माझं हात जोडून नम्र निवेदन आहे. मातंग समाजातले काही लोक असतील त्यांना सुद्धा आणि बौद्ध समाजातले काही लोक असतील त्यांना सुद्धा, बाबांनो तुम्हाला आमचा मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, मी मान्य करतो, ओके, परंतु तुम्हाला अण्णाभाऊला महापुरुष मानायचं असेल तर मला नका मानू, तुम्हाला काही जबरदस्ती नाही. नवजी साडेंना मानायचं नसेल तर तुम्ही नका मानू, बिलकुल आमची जबरदस्ती नाही. परंतु या प्रश्नाला विरोध करण्यासाठी महापुरुषाची ढाल करू नका, महापुरुषाचा अपमान करू नका, महापुरुषांना मध्ये आणून हा विषय बाजूला जाईल अशा पद्धतीची काहीतरी भूमिका या ठिकाणी घेऊ नका, असं आमचं त्यांना नम्र निवेदन आहे. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.